अविनाश आज आपल्यात नाहीये हे सांगत असताना देखील हृदयाला पीळ पडतो. अविनाश आणि मी तसं पाहिलं तर आमची राजकारणाची सुरुवात ही आमच्या महाविद्यालयीन जीवनापासून झाली. माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला एक विद्यार्थी दशेतला अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये कमवा आणि शिका योजनेतनं काम करून मी शिक्षण घेत होतो. आणि त्याच वेळेस कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये एक नाटक बसवायचं प्राध्यापक गडकरी यांनी ठरवलं. आणि त्या नाटकासाठी कलाकारांची निवड करत असताना त्यामध्ये मी स्वतः आमचे त्या काळातले शिवसेनेचे उपशाखा प्रमुख कैलास चासकर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये 12वीत असणाऱ्या ॲडव्होकेट अविनाश राणे अशी आमची निवड त्या दिल्या घरी तू सुखी राहा या नाटकासाठी आमची निवड झाली. आणि तेव्हापासून रोज प्रॅक्टिसला एकत्र जमणं, त्याच्यातनं ओळखी वाढत गेल्या. आणि त्या ओळखीचा स्नेहाचा धागा इतका जडला की नंतर गावामध्ये सुद्धा आम्ही शिवसेनेचं काम त्या काळात करत होतो. आणि मग त्या शिवसेना शाखेमध्ये शिवसेनेच्या कार्यामध्ये अविनाश हळूहळू जॉईन झाला. आणि त्यांनी इतका इंटरेस्ट दाखवला की तो एकदम सक्रिय शिवसैनिक केव्हा झाला हे सुद्धा आम्हाला समजलं नाही. आणि तेव्हापासून शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यात त्याचा सहभाग असायचा. पूर्वीच्या कालखंडामध्ये शिवसैनिक हा दुबळा फाटका आणि अतिशय 18 विश्वदरिद्र असणारे कार्यकर्ते असायचे. तुटक्या फाटक्या कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही चालत होतो. आणि अविनाशची परिस्थिती नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी होती. मोटारसायकल असणारे जे काय हाताच्या बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते होते त्याच्यामध्ये अविनाश होता. त्याची ती कावासाकी गाडी आणि त्या गाडीवरती अविनाश मी संपूर्ण तालुक्यामध्ये जेवढा आमचा मित्रपरिवार जे जे कार्यकर्ते भेटत होते त्यांच्या घरापर्यंत जायचं. एक 2-2 तास एक शिवसैनिक तयार करत असताना आम्हाला वेळ जात होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार अविनाश सुद्धा बोलायला खूप चांगल्या पद्धतीने ते विचार पटवत होता. आम्ही दोघेही रात्रंदिवस फिरून आंबेगाव तालुक्यामध्ये गावागावात खेडेपाड्यात जाऊन शिवसेना शाखेची स्थापना केली. आणि असं करत असतानाच हळूहळू कॉलेज एका बाजूला चालू होतं. शिवसेना शाखेचा वाढता जोरही त्या ठिकाणी चालू होता. आणि ते कॉलेज पूर्ण होईपर्यंत कॉलेजचा अभ्यास, नंतर राजकीय जीवनातील घडामोडी आणि शाखांच्या उभारणी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं अविनाश इतका प्रभावित झाला, इतका प्रेरित झाला की मग जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बाळासाहेबांच्या सभा असतील त्या ठिकाणी आम्ही मग कधी टेम्पो पकडून जायचं, कधी एसटी बसने जायचं, कधी मोटरसायकलवर सुद्धा संभाजीनगरपर्यंत आम्ही मोटरसायकलवरचा प्रवास दोघांनी एकत्र केलेला आहे. नाशिकला सुद्धा आम्ही एसटी बस मिळाली नाही तर भाड्याच्या ट्रकमध्ये बसून दोघे जण नाशिकच्या सभेला आम्ही गेलेलो आहोत. म्हणजे अशा प्रकारे साहेबांचे विचार ज्या ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी अविनाश सातत्याने येत होता. आणि काम करत असताना त्याची कामाची तळमळ, एखादा प्रश्न हातात घेतल्यानंतर एखादं कुटुंब, आमचं शिवसेना शाखा ही प्रति न्यायालयाच्या भूमिकेत चालायची. मग त्या ठिकाणी त्या शाखेमध्ये येणारं कुठलंही सामान्य माणसाचं गाऱ्हाण असेल ते गाऱ्हाण ऐकून घेऊन त्यावेळेस पुण्यामध्ये त्यांनी नंतर लॉला ILS लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतलं. म्हणजे कायद्याचं शिक्षण घेत असताना सुद्धा प्रत्येक सुट्टीचा दिवस तो या ठिकाणी येऊन तालुक्यातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देत होता. मग अशा याच्यातच संपूर्ण आयुष्य घालवत पुढे निघत होतो. आणि माझ्यानंतर शिवसेनेची सगळी धुरा हे अविनाश सांभाळत होता. तालुका प्रमुख झाला, विद्यार्थी सेनेचा तालुका प्रमुख, शिवसेनेचा तालुका प्रमुख आणि कालांतरानंतर जिल्हा प्रमुख झाला. 99 साली त्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्या उमेदवारीमध्ये सुद्धा सगळ्यांनी हिरिरीने काम केलं. वास्तविक पाहता अतिशय एक 10-11 हजार मताचं मताधिक्य म्हणजे फार काय असं नसणारं मताधिक्य होतं. जर अजून थोडंसं आर्थिक याच्यामध्ये आम्ही कमी ठरलो, थोडीशी आर्थिक बाजू भरभक्कम असते, थोडंसं जरी कुठून तरी आम्हाला टेका मिळाला असता तर निश्चित त्यावेळेस अविनाश आमदार झाला असता. म्हणजे अशा आमच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग. एक दिवस दसऱ्याच्या मेळाव्यासाठी आम्हाला जाताना कोणाचाच टेम्पो मिळाला नाही. शेवटी करायचं काय तर अविनाशनी त्याच्या आईबरोबर भांडण केलं, थोडेसे पैसे घेऊन आला.
1-2 कार्यकर्त्यांकडे सुद्धा जाऊन त्यांनी स्वतःहून गावामध्ये गेला, 4 दुकानदारांकडे फिरला, आम्हाला दसरा मेळाव्याला जायचं हे सांगितलं. कसे तरी त्या ठिकाणी 700-800 रुपये त्यांनी जमा करून आणले. नंतर आम्ही भाड्याचा टेम्पो केला, सगळ्या शिवसैनिकांना त्यांनी त्या टेम्पोमध्ये बसवलं आणि आम्ही मुंबईला दसरा मेळाव्यासाठी गेलो. म्हणजे जीवाचं रान करायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसैनिकांना आपल्यासोबत घेऊन जायचं, ही भूमिका सातत्यानं त्यांनी आखली. आम्ही गणपती उत्सव साजरा करत होतो. गणपती मंडळ शिवसेनेचं नवीन स्थापन केलं, शिवसेनेचं शिवाय गणेशोत्सव समिती या नावानं. वेगवेगळे व्याख्याते आणायचे, व्याख्यानं भरवायची आणि त्या गणपती मंडळाचं आमचं एक वैशिष्ट्य होतं. विसर्जन मिरवणुकीमध्ये आम्ही त्यावेळेस जिवंत देखावे सादर करायचं. शिवाजी महाराजांच्या काळातील वेगवेगळे देखावे. 1 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची शपथ हा सोहळा त्या ठिकाणी साजरा करायचा. ट्रॅक्टरवरती सगळे मावळे ते शपथविधी सोहळा करायचा आणि नेमका शिवाजी महाराज कोण बनणार याच्यावरती आमचा विचार विनिमय चालू असताना अविनाश त्यावेळेस त्याला अगदी विषय सुद्धा फुटले नव्हते, अशा बालावस्थेतला होता. काही लगेच कार्यकर्त्यांनी अविनाशकडे बोट केलं, अरे एवढा अविनाश आपल्याकडे देखणं आहे, चांगला आहे, त्यालाच आपण शिवाजी महाराज बनवू. त्यांनी सुद्धा होकार दिला आणि मला आजही आठवतंय की ती अविनाशची छत्रपती शिवाजी बाल शिवाजीची भूमिका आमच्या कुणाच्याही स्मरणातनं कधीही जाणार नाही. तो देखावा पाहण्यासाठी मंचर शहरात प्रचंड गर्दी झाली आणि त्यावेळेस त्याची मम्मी त्या ठिकाणी पाहायला आली की माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये कसा दिसतोय. आपली मम्मी खाली आली म्हटल्यानंतर अविनाश पटकन त्या ट्रॅक्टरमधनं उडी मारली, खाली आला आणि त्या ठिकाणी माँसाहेबांना जिजाऊच्या स्वरूपात पाहून त्यांनी मुजरा केला. त्यावेळेस सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवून त्याचं प्रचंड प्रमाणामध्ये दाद देऊन स्वागत केलं होतं. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला समय सूचकता हा एक त्याच्या अंगी असणारा भाग होता. कुठल्या वेळेला कसं वागायचं, काय भूमिका घ्यायची हे सुद्धा त्याला त्या वयापासून लहानपणापासून समज होती. भाषणाच्या संदर्भात अविनाश आणि मी दोघे आम्ही बोलणारेच असतो, पण प्रत्येक वेळेला कुठे कसं बोलायचं, कसं नीटनेटकेपणानं आपली भूमिका मांडायची, आपले विचार मांडायचे हे जर शिकायचं असेल तर त्या अविनाशकडनं आम्हाला, मी जरी थोडासा त्याच्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असलो तरी मला त्या ठिकाणी ते शिकायला मिळालं. मला या ठिकाणी सांगायला कमीपणा वाटणार नाही की माझी गरिबीची परिस्थिती होती, मला अंगात घालायला कपडे नव्हते. अनेक वेळा कॉलेजच्या कालखंडामध्ये अविनाशचे जुने ड्रेस जुने झाले की तो मला द्यायचा. त्या ड्रेसवरती मी माझं कॉलेजचं शिक्षण त्या अविनाशच्या ड्रेसवरती अखंड शिक्षण केलेलं आहे. माझ्या घरामध्ये लाईट नव्हती, टीव्ही नव्हते, काही नव्हतं. त्यावेळेस त्याने बुश कंपनीचा रेडिओ विकत घेतला आणि म्हणला तुला नाही काही, मध्ये आधी थोडीशी गाणी ऐकायला मिळतील आणि बातम्या ऐकायला मिळतील. तो रेडिओ मला त्याने घेऊन दिला. म्हणजे एवढी आमची मैत्री, एवढ्या आठवणी आहेत की मग प्रत्येक कार्यकर्त्याच्या लग्न सोहळ्यामध्ये जाणं, साजरं करणं. आणि त्याचं एक वैशिष्ट्य होतं, कधी त्यांनी कुठलीही जातपात पाहून कार्यकर्ता जवळ केला नाही. विशेषतः त्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर सगळे 12 बलुतेदार समाजाचे कार्यकर्ते मित्र परिवारामध्ये अगदी आमच्या कॉलेजच्या जीवनापासनं मग त्याच्यामध्ये लिंगायत, तेली, चर्मकार समाजाचे, मातंग समाजाचे, महार समाजाचे असंख्य कार्यकर्ते, म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचे. अगदी आपल्या ताटात जीव घालायचं. एखादा कार्यकर्ता जेवला नसेल, ये बाबा जेव, स्वतःच्या ताटात जीव घालून सुद्धा तो बरोबर घेत होता. म्हणजे अशा पद्धतीचा एक जीवाभावाचा सहकारी आज आपल्यात नाहीये हे सांगायला सुद्धा जे बोलवते. आणि अलीकडच्या कालखंडामध्ये जेव्हा शिवसेना फुटली, शिवसेनेचे 2 गट पडले, त्यावेळेस स्वतः प्रामुख्याने मी पहिल्याच प्रथम कुणाची आठवण झाली असेल तर ती अविनाशची. कारण मध्यंतरीच्या 4-5 वर्षामध्ये राजकारणामध्ये अविनाश फार सक्रिय नव्हता, परंतु आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव साहेब ठाकरे यांच्या मागे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अडचण निर्माण झालेली, पक्ष संकटात आलेला आहे, उद्धव साहेब संकटात आहेत. मग अशा संकट समयी काय भूमिका घ्यायची हा पहिला फोन मी कुणाला केला असेल तर तो माझा जुना सहकारी अविनाश राणे यांना फोन केला की अविनाश आता आपण काय भूमिका घ्यायची, अशा वेळेला आपण काय वागायचं, कसं निर्णय घ्यायचा. त्यावेळेस त्यांनी कुठल्याही याचा विलंब न करता, राजाभाऊ आपण आतापर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने तालुक्यामध्ये शिवसेनेचं काम केलेलं आहे, मग यावेळेस सुद्धा आपण उद्धव साहेब अडचण येते, शिवसेना अडचण येते,
आपण उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभं राहू. कुठलाही विलंब न करता तात्काळ सांगितलं आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही एकत्र बसून तालुक्यातल्या सगळ्या निष्ठावंत शिवसैनिकांना जमा केलं, फोन करत राहिलो आणि 2 दिवसात मीटिंग घेऊन चांगल्या प्रकारे जेवढी आमची जुनी शिवसेनेची खळी होती ती सगळीच्या सगळी जशीच्या तशी आणि राजाराम बानखेडे, अविनाश राणे एकत्र आले म्हटल्यानंतर शिवसैनिकांमध्ये सुद्धा प्रचंड उत्साहाचं, आनंदाचं वातावरण झालं आणि एक चांगली टीम आमची पुन्हा तयार झाली. अतिशय जोमानं आम्ही दोघेही कामाला लागलो. खूप स्वप्न अविनाशची होती की आता काय करायचं, कसं पुढे निघायचं, कसं जायचं याची वारंवार याच ठिकाणी शिवकल्याण पतसंस्थेमध्ये आम्ही सातत्यानं बसत असू आणि पुढील दिशा ठरवत असू. परंतु शेवटी परमेश्वरापुढे आपलं कुणाचं काही चालत नाही. अचानकपणानं कुणाच्याही ध्यानीमध्ये नसताना अगदी 8 दिवसापर्यंत 10 दिवसाच्या आधी सुद्धा आमचं सातत्यानं उद्धव साहेब, पक्ष संघटना आणि त्याचा विस्तार, आता नव्यानंच उद्धव साहेबांनी दिलेला होऊ दे चर्चाचा कार्यक्रम हा सुद्धा बाहेर कसा करायचा, तालुक्यात कसं करायचं आणि दसरा दिवाळी झाली की एक शिवसंपर्क अभियान तालुक्यामध्ये त्यांनी आणि मी दोघांनी मिळून करायचं ठरवलं होतं. परंतु तेही स्वप्न त्याचं अपुरं राहिलेलं आहे. त्याची जेवढी स्वप्न आहे ती पुढे भविष्यामध्ये पूर्ण करणं, सगळ्या शिवसैनिकांची एकजूट करणं आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहून त्या विचाराची विचारधारा पुढे नेणं हीच खरी अविनाशला श्रद्धांजली ठरेल. अविनाश, तुझं राहिलेलं प्रत्येक स्वप्न आम्ही निश्चितच या व्यासपीठावरून पुढे नेण्याचं काम करू हीच तुला आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.